नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, आता वाहतूक कोंडीच्या क्षेत्रामध्ये गाडी घेऊन गेल्यावरती मुंबईकरांना कर भरावा लागण्याची शक्यता आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी एक नवीन प्रस्ताव मांडण्यात आला आहे. लंडन आणि सिंगापूरसारखी एक नवीन कर प्रणाली सुरू करण्याचा प्रस्ताव भाजपचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मांडला आहे. यामध्ये महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना मकरंद नार्वेकर यांच्या संदर्भात नुकतंच एक पत्र मिळाले. या पत्रामध्ये त्यांनी खाजगी वाहनं वाढत्या वाहतूक कोंडीचं कारण असल्याचं सांगितलंय. दक्षिण मुंबईतील सर्वाधिक कोंडीच्या भागांमध्ये खाजगी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक कोंडी आणि गर्दी वाढते, त्यामुळे अशा ठिकाणांवरती कंजेशन टॅक्स लावला पाहिजे असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलंय. हा कर मुंबईतील व्यावसायिक केंद्रांमध्ये कोंडीच्या वेळी जाणाऱ्या खाजगी वाहनांवरती लावण्याची मागणी केली जाते. या खाजगी वाहनांमध्ये फक्त एक प्रवासी असेल याच्यावरती कर लावला जावा अशी मागणी केली जाते. लंडन, न्यूयॉर्क आणि सिंगापूरसारख्या शहरांमध्येही कर प्रणाली लागू करण्यात आली असून मुंबईतील व्यावसायिक केंद्रांवरती यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. ही कर प्रणाली दक्षिण मुंबईमध्ये सुरू करण्याची मागणी चालू आहे. या भागातील कोंडीच्या मार्गावरती सकाळी 8 ते 11 आणि पुन्हा सायंकाळी 5 ते 8 या दरम्यान खाजगी वाहनांवरती दंड आकारला जाणार आहे. यावेळी वाहनांची CCTVच्या मदतीनं ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन ओळख पटवण्यात येईल. अशा वाहन चालकांना 50 ते 100 रुपयांचा दंड हा भरावा लागेल. हा दंड वाहनांच्या फास्टॅगमधून कापला जावा असंही त्यांनी सांगितलं. याद्वारे दरवर्षी तब्बल 200 ते 300 कोटी रुपयांचा महसूल वसूल होऊ शकतो. हा कर मुंबईतील प्रदूषण कमी करण्यास मोठी मदत करेल. ही कर प्रणाली दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंट, फोर्ट परिसर आणि कुलाबा अशा कोंडीच्या भागांमध्ये लागू करण्याची मागणी केली गेली आहे. गेल्या वर्षी MMRDAनं सुद्धा असाच एक प्रस्ताव मांडला होता. वांद्रे कुर्ला संकुलातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या भागामध्ये 50 मिनिटांहून अधिक कालावधी घालवणाऱ्या वाहनांना दंड भरावा लागणार असं या प्रस्तावामध्ये मंजूर करण्यात आलं होतं, परंतु हा प्रस्ताव काही पास होऊ शकला नाही. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता मुंबईतील काही ठराविक भागामध्ये म्हणजेच कुलाबा, नरिमन पॉइंट या ठिकाणी महापालिका हा नवीन टॅक्स लावणार का हे पाहणं खूपच गरजेचं आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.